उत्तरं देतात, वेगवेगळ्या विभागाचे सचिव सभागृहात उपस्थित राहत नाही आणि एक असंवैधानिक पद्धतीनं या राज्याची प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न आताचं सरकार करतं। त्याच्याविषयीची भूमिका मी राज्यपालांना सांगितली। राज्यपालांनी निश्चित दोन्ही सभागृहाचे जे सभापती आणि अध्यक्ष आहे मुख्यमंत्री यांना बोलावून या सगळ्या गोष्टी त्यांच्याशी चर्चा करेल अशा पद्धतीची भूमिका राज्यपालांनी घेतलेली। विरोधी पक्ष नेत्याच्या संदर्भामध्ये काही बिलकुल आम्ही तोही मुद्दा आम्ही विरोधी पक्ष नेत्या संदर्भात ही भूमिका मांडली। विरोधी पक्ष नेत्याचं प्रस्ताव आम्ही दिलेला आहे, त्यांनी एक तर स्वीकारावं नाही तर नाकारावं। आता पण काही उत्तर दिलं जात नाही, ही कोणती पद्धत आहे आणि म्हणून हाही मुद्दा आम्ही राज्यपालांच्या कानी घातला। आणखी एक महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे कालपासून दिशा सालियांच्या वडिलांनी जी दाखल केलेली याचिका आहे त्या विषयावर राज्यपालांना नव्हतं भेटलो आम्ही। राज्यपालांना विधिमंडळाचं कामकाज या संदर्भात आम्ही भेटलो। त्या व्यतिरिक्तचा हा प्रश्न आहे, कारण आपल्या नेत्यांवर थेट नाव घेऊन आरोप करण्यात आले। असं काही नाही, अजून ही याचिका कोर्टात दाखल आहे। नुसतं वर्तमानपत्र किंवा मीडियाच्या बातम्याच्या आधारावर काही बोलता येणार नाही। निश्चित तपासू आणि एवढा दिवस झाला जुने उकरून काढण्याचा प्रकार आहे, पण काही हरकत नाही। याच्यावर SIT जाहीर झाली होती, सगळं जाहीर झालं होतं आणि आता जर निघत आलं तर त्याची चौकशी सरकारने खुशाल करावी। विधानसभेमध्ये आता याच मुद्द्यावर गदारोळ झालेला आहे आणि ज्याच्यावर आरोप होत असेल त्याला तात्काळ अटक करा अशी मागणी सत्ताधारी बाकावरचे बिलकुल करावी। आरोप होत असेल गुन्हा दाखल करावा, अटक करावं, सगळ्या गोष्टी समोर ठेवाव्या, काही हरकत नाही। सरकार तुमचं आहे। हिंदी में राज्यपाल से मिलने के लिए गए थे, राज्यपाल से मिलने के लिए गए थे, क्या कुछ बातचीत हुई है? नागपुर हिंसा को लेकर हमसे जो विधिमंडल का जो पार्लियामेंट्री कामकाज है वो ठीक से नहीं हो रहा है, इनलीगल हो रहा है, यही भूमिका के लिए हम गए। आदित्य ठाकरे को लेकर जो दिशा सालियान वाला मुद्दा उठा है कुछ दम ने उसमें सिर्फ बीजेपी कर रही है। आदित्य जी को टारगेट कोई हरकत नहीं, आदित्य जी बड़े लीडर है इसलिए हो रहा है। बिहार चुनाव है उसको देखते हुए किया जा रहा है। योगेश तर अंबादास दानवेंची प्रतिक्रिया आपण पाहत होतो। राज्यपालांची भेट घेऊन आल्यानंतर त्यांची प्रतिक्रिया आहे, विधिमंडळाचं काम योग्य पद्धतीनं होत नाहीये या संदर्भातली माहिती देण्यासाठी तक्रारवजा माहिती देण्यासाठी अंबादास दानवे यांनी राज्यपालांची काही वेळापूर्वी भेट घेतली। सभागृह अध्यक्षांबरोबर राज्यपाल आता चर्चा करणार असल्याचं त्यांनी सांगितलं। मवियाचे अनेक नेते आज राज्यपालांच्या भेटीसाठी गेलेले होते आणि एकंदरीतच हीच तक्रार घेऊन गेले होते, विधिमंडळाचं कामकाज हे योग्य पद्धतीनं होत नाहीये। विरोधी पक्षासंदर्भात सुद्धा त्यांनी मुद्दा मांडलेला आहे। विधिमंडळ कामकाजाबाबतची माहिती तक्रारवजा माहिती देण्यासाठी राज्यपालांची ही भेट घेतल्याचं अंबादास दानवे यांनी सांगितलं।